प्राचीन घाटवाटांचे आणि किल्ल्यांचे एक अतूट नातं आहे. असा घाट माता विरळच की जेथे किल्ला नाही. या दुर्गम घाटवाटांवर दुर्गविशारदांनी अतिशय खुबीने डोंगरकडे तासून त्यावर चिलखती तटबंदीचे शालेपागोटे चढवून किल्ले उभारले. कैक शतकांचे साक्षीदार असलेले हे गडकिल्ले आजही दिमाखात घाटवाटा न्याहाळत आहेत. लोणावळ्याजवळ बोरघाटात एक किल्ला आजही छातीचा कोट करून दिमाखात आपला वैभवशाली इतिहास सांगत आहे. दुर्गप्रेमींच्या आवडत्या किल्ल्यांमधील यादीत हक्काने स्थान मिळवणारा हा किल्ला म्हणजे किल्ले राजमाची. किल्ले राजमाचीची रचनाच मुळी अद्वितीय अशी आहे. लांबलचक पसरलेली माची, त्यावरील 2 बालेकिल्ल्यांची शिखरे, आजूबाजूला घनदाट जंगल, अजस्त्र दऱ्या असलेला हा किल्ला इतरांपेक्षा वेगळा ठरतो. पूर्वेकडील सर्वात उंच असलेला बालेकिल्ला श्रीवर्धन तर पश्चिमेकडील काहीसा धाकटा मनोरंजन नावाने ओळखला जातो. राजमाचीस भेट देण्यासाठी आपण लोणावळा ते गडपायथ्याचे उदेवाडी गाव असा प्रवास करावा लागतो. उदेवाडी गाव येण्याआधीच राजमाचीच्या वेसेवर गुरुजाजवळ एक छोटेखानी मंदिर आहे. त्यात गणपतीची व मारुतीची मूर्ती आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी यात्रेगण. आणि आज आपण सर करणार आहोत राजमाची किल्ला. आणि आता वाजलेत सकाळचे 5:20 झालेत आणि आता आपण राजमाची किल्ला चढायला सुरुवात करणार आहोत. चला. मुंबईवरून रात्री 12 वाजता आम्ही निघालो होतो. रस्ता खराब असल्यामुळे आम्हाला बराच उशीर झाला. काही वेळातच पुढे डाव्या हाताला कातलकोरीव गुहा दिसली. या गुहेत 3 स्वतंत्र दालने असून ती थंडगार पाण्याने भरलेली आहेत. तर मित्रांनो, ट्रेक सुरू केल्या सुरुवातीलाच गुहा दिसतात 3 अशा. आणि त्या म्हणजे गुहा म्हणजे आतमध्ये त्यात पाण्याची टाकी, म्हणजे पाणी आहे आतमध्ये आणि खूप स्वच्छ असं पाणी देखील आहे. आता सकाळचा काळोख असल्यामुळे तुम्हाला दाखवता नाही आले जास्त. जेव्हा आम्ही सकाळी गड उतारू हो तेव्हा तुम्हाला ते व्ह्यू मी दाखवेल, तेव्हा तुम्हाला समजेल. आता जास्त काळोख आहे बघा, त्यामुळे प्रॉपर असं दिसत नाही. उद्या सकाळी जेव्हा उजेडेल तेव्हा मी ते प्रॉपर दाखवेल. अंधार असल्यामुळे टॉर्चच्या जिथे उजेड पडेल तेवढंच दिसत होतं. आमच्या आजूबाजूला नक्की काय आहे काहीच समजत नव्हतं. तर मित्रांनो, आता आपण 2-3 मिनटं झाल्यानंतर कालभैरवाच्या मंदिराच्या इथे येऊन पोचलोय. माझ्या मागे इकडे कालभैरवाचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. तोफसुद्धा आता दिसत नाही, पण सकाळ जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला मंदिरात जाऊन दाखवेल. मंदिराच्या समोरूनच श्रीवर्धन बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. काही वेळेतच आपण श्रीवर्धनच्या मुख्य दरवाजात येऊन पोहोचतो. दरवाजाच्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. तर मित्रांनो, आता आपण श्रीवर्धन किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलोय बरोबर. आणि आता गड उतरताना मी तुम्हाला सर्व गडावरील अवशेष वगैरे दाखवेल. आता सध्या तर काही दिसत नाही. सकाळी 6 वाजता आम्ही गडमाथ्यावर पोहोचलो आणि काही वेळातच उजाडलं.
श्रीवर्धन किल्ल्याच्या आपण माथ्यावर आलेलो आणि सूर्योदय तर काय व्यवस्थित बघायला नाही भेटला, सगळं धुकंच्या धुकं आणि पब्लिक देखील आले. माझ्या मागे इकडे बघू शकता भगवा आहे. आणि आता आपण उतरताना म्हणजे एक एक वास्तू किंवा जे अवशेष आहेत ते तुम्हाला दाखवतो. वास्तूचे अवशेष आहेत माथ्यावर, पहिला ध्वजस्तंभ, नंतर वास्तूंचे अवशेष आहे. आणि इकडे माझ्या एक ज्योत्यावर एका हे ज्योत्या टाईप आहे आणि इकडे शिवपिंडेचा अवशेष आहे, तुम्हाला दाखवतो थांबा. गडमाथ्यावर असलेल्या बुरुजाच्या उजव्या बाजूने माचीवर जायला निघालो. इथे वाटेत एक स्वच्छ पाण्याचे टाकं आहे. सूर्यदेवाचं दर्शन देखील झालं. तर मित्रांनो, आता आपण श्रीवर्धनच्या जो माथा आहे गडाचा त्याच्या बुरुजाच्या खाली मगाशी वर होतो इकडे, आणि इकडे आता सूर्य देखील उगवला आहे, बघू शकता. आता त्याच्या खाली आलोय. हा जी वाट येते या सुलक्याच्या खालून तिथे पाण्याच्या टाक्या आहेत 2, स्वच्छ पाणी आहे. आता इकडे त्याच्या समोरच एक मस्त अशी तटबंदी आणि एक पाण्याचा टाका इकडे माझ्यासमोर, तिकडे जाऊया आता सध्या. आणि इकडे आता सूर्य देखील मस्त आलाय. आम्हाला बुरुजावरून फक्त ती पाण्याची टाकीच दिसत होती. इथं तर 2-3 पाण्याच्या टाके आहेत आणि पुढे एक 4, एकूण 4 पाण्याच्या टाक्या आहेत इकडे. तर मित्रांनो, मी आता त्या बुरुजाच्या खालच्या भागाला आहे. एकदम माझ्या मागे इकडे तो बुरुज आहे श्रीवर्धन गडाचा, आणि इकडे त्याच्या खाली वरून त्या गडावरून एकच पाण्याचं टाके दिसत होतं. इकडे 4 पाण्याचे टाके, इकडे एक आहे आणि इकडे एक आहे पुढे, आणि ती पुढे अजून एक, आणि पुढे तिकडे तटबंदी दिसते, ती जी आहे ती तटबंदी आहे बरोबर. माचीवर 4-5 पाण्याच्या टाक्या आहेत आणि सर्व पाण्याने भरलेल्या आहेत. मातीच्या शेवटच्या टोकावर जाण्यासाठी उतार आणि जास्त झाडी आहे. तर मित्रांनो, फायनली आपण त्या वरून सुलक्यावरून जी तटबंदी दिसली त्या तटबंदीवर आलोय, त्या बुरुजावर आलोय, बघू शकता इकडे. आणि मागे तो श्रीवर्धन किल्ल्याचा, बालेकिल्ल्याचा सर्वात उंच भाग, आणि इकडे खालून ती दिसणारी दुहेरी तटबंदी आहे खाली, इकडे तुम्ही बघू शकता. ही बघा, दुहेरी तटबंदी आहे एकदम. आणि सध्या इकडे झाडं वगैरे आहेत, परंतु टहलणीसाठी वगैरे सुद्धा जागा इकडे बघू शकता. ही जी आहे ना, हे बघा, ही टहलणीसाठी जागा आहे. तर मित्रांनो, बघू शकता ही जो तटबंदी दिसलेली आपल्याला बालेकिल्ल्याच्यावरून ती ही, आणि तिला इकडनं पूर्ण इकडनं येते ही, आणि इथे तिला दरवाजा आहे खाली. हे बघा मित्रांनो, आपण इकडे होतो सकाळी, नंतरला एवढा भाग येऊन इकडे पाण्याच्या टाक्या, नंतरला ही जी तटबंदी अशी, आणि ह्याच्या खाली इकडे दरवाजा आहे दुसऱ्या तटबंदीला खाली जायला, जो की दाखवला. आणि ह्या तटबंदीच्या पुढचा जो आहे तो
मनोरंजन किल्ला, तटबंदी देखील दिसते, संपूर्ण आहे मनोरंजन किल्ला. एक नंबर. तर बघितलं तर मी मगाशी या बुरुजावर होतो आणि त्याच्या खाली जी आतून जी दुहेरी तटबंदी आहे तिला जायला इकडे रस्ता देखील आहे, दरवाजा, आणि इकडे सुद्धा आहे, दोन्हीकडे आहे. इकडनं जाऊया आणि इकडनं पण भारी आहे. या शिवरायांच्या काळात दुर्ग बांधणीची स्थापत्यकला सर्वोच्च पातळीवर होती. हा चिलखती बांधणीचा भव्य दिव्य बुरुज हे त्याचेच एक प्रतीक. बुरुजाची अभेद्य रचना, खाली उतरण्यासाठी भुयाऱ्यासारखे प्रवेशद्वार, हे सर्व अद्भुत बांधकाम नजरेत साठवण्यासारखे आहे. बघू शकता मित्रांनो, माझ्या मागे ही जी पहिली जी तटबंदी होती त्याचा हा जो बुरुज आहे तो दिसतोय, आणि ही जी खालची दिसते तुमची मागे, इकडे माझ्या मागे तुम्हाला दिसते ही जी दुहेरी तटबंदी आहे. एक नंबर. त्या दरवाजातून एंट्री गेली, आवडून काढून आपण यामागे परत आता तिथे सुरुवातीला होतो तिकडे आपण निघणार आहोत या दरवाजा. आता मस्त आमचा गरमागरम चहा ठेवलाय मोकाशीने. पुढले कडक आहे, कमी टाकायची होतीस. टाकलीस काय? नाही कमीच टाकले, गिरायला मला माहिती आहे. पाणी लागतं, त्याला साखर जास्त लागते. कोणती अरे आमच्याकडे एका पोराला भेंडी घ्यायच्या ना आता भात एवढा. अरे मी कधीपासून तर मित्रांनो बघू शकता, आता आपण श्रीवर्धनगड उतरतोय. माझ्या मागे गेल्या सकाळी जेव्हा गेलो तेव्हा या दरवाजाने गेलो आणि तिकडनं पूर्ण गड फिरून इकडनं एक वाट येते, इकडनं त्या वाटेने आलो आणि आता पुन्हा या दरवाजाच्या इकडनं खालून उतरून खाली कालभैरवाचं मंदिर आहे ते पाहून आपण मनोरंजन सर करणार आहोत. चला. श्रीवर्धन बालेकिल्ला उतरायला सुरुवात केली. मंदिराजवळ येऊन पोचलो. मंदिराच्या समोर सुंदर दीपमाळ, गजांत लक्ष्मी शिल्प, व्याल्लशिल्प, अश्वशिल्प, नागशिल्प असे कित्येक प्राचीन अवशेष आहेत. मंदिराच्या आतमध्ये प्राचीन मूर्ती मांडलेल्या आहेत. तर मित्रांनो, आता तुम्हाला सकाळी जे जाताना दाखवलं होतं कालभैरवीचं मंदिर ते तुम्हाला आता दाखवलं, आणि त्याच्याच मागून मनोरंजनकडे जाणारी वाट आहे, आणि इकडे या कालभैरवाच्या समोर
श्रीवर्धन. आता आपण मनोरंजनसाठी चाललो. चला. पुढच्या भागात आपण राजमाचीच्या मनोरंजन बालेकिल्ला आणि गोदानेश्वर मंदिर पाहणार आहोत.